हॅलो. मला वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या, त्यांचे धन्यवाद मानतो. आणि आणि सेलिब्रेशन केल्याबद्दल गणेशजी मोडक यांचे खास करून आम्ही आणि संभाजी पातारे सर आणि दुरावलेन क्रिकेट संघ सावले आणि स्वर्गवासी भास्कर 11 क्रिकेट संघ अंजब आणि रुद्राणी 11 विलास शेळके सर यांचे पण अभिनंदन करतो. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. सर्वांचे आभार. सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि आपल्या सर्व मित्रांचे आभार त्यांनी व्यक्त केले. चला मॅच कडे जाऊया आपण. सर्वांनी आता आसनस्थ व्हावं. स्टेजवरती आसनस्थ आणि एक कडवा संघर्ष दोन संघामध्ये इथून सुरू होतोय. पहिलाच बॉल फटका भारी आहे. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन वरून खेळाडू आला तिथे पहिली धाव. पण सर्व मित्र परिवार अतिशय धूमधडाक्यात. खरं तर हा वाढदिवस त्याचं सेलिब्रेशन सुरू झालं ना, फटाका एक वर उडाला आणि त्याच्यानंतर फटाक्याने जो टर्न घेतला, सर्वांना खरं तर या वाढदिवसाची आठवण मात्र ही कायम लक्षात राहील. खरं तर जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे आणि पारितोषिकांची खैरात तर होणारच. गोलंदाज सय्यार. फुल टॉस. फटका भारी आहे. मोठा गॅप आहे. चेंडू चालला सीमा पार. अलॉंग दी कार्पेट ने आलाय चौकार. वंजारपाडा टीम जिग्नेश आरो 11. थँक्यू डीजे. खतरनाक बॅटिंग संकेत बाबरेची. धमाका आहे तो मात्र संकेत बाबरेचा. जिग्नेश आरो 11 वंजारपाडा. पण राणा प्रताप वेनगाव संघाला देखील विसरून चालणार नाही. चांगली गोलंदाजी याही गोलंदाजाकडे आणि परफॉर्मन्स मात्र दमदार आहे. सध्या स्कोर कार्ड वरती धावा वेगाने वाढत आहेत. फटका संख्येचा यावेळेस देखील स्क्वेअर लेगला काबीज करण्याचा प्रयत्न. शतरक्षक पोहोचलेत. रन्स इथून मिळेल 1. स्कोर पहिला षटकाचा पॉवर प्लेचा इथून खेळ समाप्त झाला P1 चा आणि P1 मध्ये स्कोर झालाय 11 धावा ऑन बोर्ड आहेत. संकेत बाबरे, वैभव माळी यशस्वी सलामी पहिल्या षटकामध्ये देत असताना महाराणा प्रताप वेनगाव संघाकडून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाला धावा 11. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये फलंदाजांनी जर तुफानी बॅटिंग केली तर भरपूर धावा ते उभ्या करू शकतात. आजच्या दिवसाची सुरुवात जी केली होती ना आंथरड वरडी संघाने 5 ओव्हरमध्ये 75 धावा या संघाने ठोकून काढल्या होत्या. आणि आता खरं तर जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा धमाकेदार सुरुवात करत असताना संकेत आणि वैभवने 11 धावा पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती ऍड केल्यात. मनोहरजी घुडे साहेबांनी पुरस्कृत केलेला जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि राणा प्रताप वेनगाव संघ पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजाला इथून इन्व्हाइट केलं जाईल. भरपूर विचार वेनगाव संघाला करावा लागेल.
कारण पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म येत असताना संकेत बाबरे आणि त्याचबरोबर वैभव माळी. खरं तर ही जोडी जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुफानी आल्ला चढवते त्यावेळी यांना थांबवणं थोडं कठीण असतं. पण आता वेणगाव टीमकडून ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आलाय. खरं तर महाराणा प्रताप कर्णधार स्वतः बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. माहिती आहे की इथून मात्र सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात केलेली आहे. P1 मध्ये रन्स आल्यात त्यामध्ये टोटल महाराणा प्रताप वेणगाव टीम कडून रुपेश बॉलिंग मार्कवरती आलाय. समोर येतो संकेत बाबरे. संकेतच्या बॅटमधून फटका आला. ऑन साइडला चेंडू चाललाय. दूर आहेत 2 खेळाडू. बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि थांबलं वैभव. थांबलो. आधी धावला असतं तर कदाचित 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. खरं तर ही मॅच आहे ना फिल्डिंग वरती देखील प्रेशर येईल अशी मॅच आहे. एकेचं दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये देखील जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा हा संघ माहीर आहे. पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म वंजारपाडा संघाला यावं लागेल. कारण या वर्षीच्या सीझन मध्ये सावळ्याचंच ते क्रीडांगण होतं जिथे वंजारपाडा संघाने पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. आणि पुन्हा सावळ्याचं जे क्रीडांगण आहे जिथे दोस्ती चषकामध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी जिंकायची आहे आणि त्यासाठी प्रयत्नही तेवढेच करावे लागणार आहेत. खतरनाक सामना होईल यात मात्र शंका नाही. हॅलो हॅलो तर संकेत बाबरेसाठी गणेश मोडक दादा यांच्याकडून मात्र 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संकेत ते षटकार खेचणार का, ते पारितोषिक कमावणार का आणि त्याला तेवढी खंबीर साथ देतोय सलामीच्या भूमिकेत वैभव माळी. वैभवच्या बॅटमधून समोरच्या दिशेने खोलून मारला षटकार. फटका भारी आहे. स्टेजच्या दिशेने टोकला षटकार. खतरनाक. रुपेश वरती मात्र हल्ला बॉल सुरूच आहे. फलंदाज वैभव मालीचा. जिग्नेश आरलोन चेंज द गेम वंजारपाडा. क्या बात. डिफेन्स केला यावेळेस मध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न. ओव्हर नंबर 2
इथून रुपेश गोलंदाजी मार्क वरती कंप्लीट करत असताना 2 ओव्हर मध्ये स्कोर झालाय तो मात्र 33 धावा. किरण मसने दादांकडून पारितोषिक येते. संकेत बाबरेने 3 षटकार जर खेचले 3 चौकार जर खेचले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते मात्र संकेत बाबरेसाठी. तर या संघाचे 3 संघ मालक आहेत. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाड्याचे 3 संघ मालक आहेत. मनोहरजी घुडे साहेब, आतिश तुपे आणि रुपेश जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आणि आणखी कॅश प्राइज येत आहे ते मात्र वंजारपाडा संघासाठी. जर 3 चौकार किंवा 3 षटकार खेळले तर शरद विरले सरांकडून देखील प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. भरपूर कॅश प्राइज. किरण मसने यांचा देखील कॅश प्राइज लागलाय आणि धमाका येतो 2 षटकामध्ये. धावा संख्या ती 33. फटका भारी आहे. संकेत वैभवच्या बॅटमधून पोहोचला खेळाडू, पकडले कॅच, विकेट इथून आउट. पहिला धक्का. तेहतीस धावा आणि आता वैभवची विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो महाराणा प्रताप वेनगाव संघ. वनडाऊनच्या भूमिकेत करण बाबरे. वंजारपाडा टीम मध्ये 3 फलंदाज आहेत. त्याने कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये अर्धशतक ठोकलेली आहेत. सौरभ बाबरे, संकेत बाबरे आणि त्यानंतर करण बाबरे. आणि तो करण आता स्ट्राईक वरती येऊन पोहोचलाय. फटका भारी आहे. वेगवान प्रत्युत्तर दिले गोलंदाजाला. फिल्डिंग इथून होईल. एक सिंगल रन इथून ऍड होईल. करण बाबरेने जर आता संकेतने जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर गणेश मोडक दादांचा फेवरेट बॅटर आहे. या बॉलवरती षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गणेश दादांसाठी टाळ्यांचा कडकडाट. संकेत बाबरे इन ऍक्शन आणि समोर गोलंदाज देखील तेवढाच मातब्बर आहे जो रोखण्याचा प्रयत्न करेल. बॅटला ब्रश झाला. मागे चेंडू चालला. लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय तो चौकार. धमाका संकेत बाबरेचा. धमाका जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाड्याचा. वाह, वेगवान चेंडू प्रत्युत्तर दिलंय. कधी फलंदाजाकडे बाजी आहे तर कधी गोलंदाजाकडे बाजी आहे. महाराणा प्रताप वेनगाव संघ या वर्षीच्या सीझन मध्ये पहिल्यांदाच वेनगाव आणि जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपणामध्ये सामना होतोय आणि धमाकेदार सुरुवात. संकेतला इथून मात्र लास्ट पर्यंत खेळावं लागेल कारण 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मोठा स्कोर हवाय वेनगाव टीमच्या अगेन्स्ट. फटका संकेतचा आसमानी. खेळाडू भरपूर दूर होता, धावलाय आणि पोहोचलाय देखील. पकडले कॅच. 2 कॅच इथून कॅरी केला. बॅटर आउट.
तब्बल 4000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. क्या खतरनाक पारितोषिकांची खैरात. पण धावा टीमच्या स्कोर कार्ड वरती सध्या झळकत असताना 38 विकेट आउट झाले 2. सौरभ बाबरे गब्बर इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसेल. करण बाबरे सौरभ बाबरे दोनही हाफ सेंचुरी ठोकणारे फलंदाज महाराणा प्रताप वेनगाव टीमच्या अगेन्स्ट. आणि योगेश दादा मिनमिने या ठिकाणी रजा घेताना ड्राईव्ह केला चेंडू समोर मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक आता तो बॉल निसटलाय पण इथून मात्र सेफ हँड. फलंदाज देखील रिस्क घेणार नाही. सिंगल रनने स्कोर पुढे चाललाय. रन संख्या आहे धावा फलकावरती 39. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडाला या स्पर्धेमध्ये पॅकरशिप दिली ती मात्र मनोहरजी घुडे त्याचबरोबर आतिश तुपे आणि त्याचबरोबर रुपेशजी जाधव या 3 संघ मालकांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या महाराणा प्रताप वेनगाव टीमच्या अगेन 13च्या सरासरीने धावा संख्या आहे ती मात्र 3 ओव्हरमध्ये 39 धावा. गणेश दादा मोडक यांच्याकडून एक महत्त्वाची अनाउन्समेंट दुर्वा 11 सावळे संघासाठी करायची आहे. इनिंग संपली की ती अनाउन्समेंट मी या ठिकाणी दुर्वा 11 सावळे संघासाठी करेल. कारण गणेश दादा यांनी जो निर्णय घेतलेला आहे कदाचित दादांनी फार विचार करून तो निर्णय केला असता. बरीच वर्ष दुर्वा 11 सावळे संघाला दादांनी पॅकरशिप दिली. कित्येक स्पर्धा दुर्वा 11 सावळे संघ खेळला. काही स्पर्धामध्ये जिंकला काही स्पर्धामध्ये पराभव आला. यश अपयश हे संघ मालक म्हणून गणेश दादांनी पचवलं देखील. पण त्यांची एवढीच इच्छा होती की कर्जत तालुक्या प्रत्येक संघाला आपल्या संघाने हरवावं आणि ते केलं देखील. दुर्वा 11 सावळे संघाने मोहा चिवाडी सारख्या संघाला देखील धूळ सारत पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. ही ताकद होती दुर्वा 11 सावळे संघाची. आणि गणेश दादांनी आज खरं तर एक निर्णय घेतलाय तो दादांनी मला खरं तरी अर्ध्या तासापूर्वी सांगितलाय. पण मी दादाने म्हटलं की तुम्ही कदाचित फेरविचार करावा त्या निर्णयावरती. पण दादांचा निर्णय मात्र फिक्स आहे. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. हे गणेश दादांचं धाडसी आणि खरं तर ठाम निर्णय असणारे हे व्यक्तिमत्व. काही मिनिटात आपण ते अनाउन्समेंट करू. दुर्वा 11 सावळे संघाचं लक्ष आता त्या अनाउन्समेंटकडे लागलं असेल. लौदाजी बदल साहेबांच्या मनामध्ये थोडी धाकधूक आहे. तो निर्णय काय असेल गणेश दादांचा एक्झॅक्ट काय मनामध्ये चाललंय आणि तो निर्णय थोड्या वेळात येईल. 3 ओव्हर स्कोर झालाय. जिग्नेश आरो 11 चेंज सगळे मंजारपाडा या संघाचा 39. करण बाबरे सौरभ बाबरे महाराणा प्रताप वेनगाव टीम कडून आता कमबॅक झाले खरं तर. कारण 2 ओव्हरमध्ये जो स्कोर फ्लाय होत होता तिथे मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं पुनरागमन झालं आणि आता 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा गोलंदाजाला या ठिकाणी इन्व्हाइट केला आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे तो मात्र सुयोग पालकर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे तो अजिंक्य. फटका पहिलाच उंच हवे चाललाय. जजमेंट आखतोय खेळाडू. डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप अजिंक्यच्या पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालं करण बाबरेला. 2 धावांनी धावा झाल्या त्या मात्र 41 धावा फलकावरती आणि कमालीचा फटका होता. पहिलीच इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडाची. स्कोर कार्ड वरती धावा आहे. 3 ओव्हर एका चेंडूमध्ये 41. तीन ओव्हर 1 बॉल 41 धावा. मोठा स्कोर उभारण्याच्या दिशेने जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडाची वाटचाल. पण अजिंक्य देखील एक छोटा पॅकेट बडा धमाका दाखवण्यामध्ये तरबेज आणि तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. फटका या ठिकाणी आलाय. सौरभच्या बॅटमधून मागे खेळाडू आहे. जबरदस्त फिल्डिंग. अगदी हात पाय करदर गुडघे टेकून फिल्डिंगचा प्रदर्शन इथे महाराणा प्रताप वेनगाव संघ. प्रचंड मेहनत हे दोनही संघ घेतात आणि पहिल्यांदा लढत आहे या वर्षीच्या सीझन मध्ये तीही नाईट टुर्नामेंट मध्ये. त्यामुळे नाईट टुर्नामेंट मध्ये महाराणा प्रताप वेनगाव आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा हा संघ पहिल्यांदाच आला या वर्षीच्या सीझन मध्ये. या चेंडूवर जर करण बाबरेने षटकार ठोकला तर गणेश मोडक दादा या स्पर्धेच्या आयोजक यांच्याकडून 1000. भरपूर पारितोषिकांची खैरात. गणेश दादांचं खरं तर वाक्य असं खेळाडू जो भारी खेळेल त्याला आपले पारितोषिकांची थाप असते. कौतुकाची ती थाप असते. गोलंदाज तयार. करणसाठी हा चेंडू अजिंक्यचा तोडी सोड उत्तर इथे गोलंदाजीतून दिलं जातं महाराणा प्रताप वेनगाव टीम कडून देखील. आणि स्कोर इथून मात्र 42. 42 धावा फलकावरती आहेत. 3 बॉल अजिंक्यचे समाप्त झालेत. 42 धावा फलकावरती आहेत. महाराणा प्रताप वेनगाव संघ देखील तेवढ्याच ताकदीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कारण जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा मागील 2-3 वर्षामध्ये काय दमदार परफॉर्मन्स या संघाचा. प्रत्येक नाईट टुर्नामेंटमध्ये हा संघ क्वालिफाय होत होता. यावर्षी खरं तर फार
कमी वेळ या संघाने स्पर्धा खेळल्या, पण आपली ताकद आपली दहशत पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आणि वा व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मास्टर रेल की काय करण बाबऱ्याचा हा षटकार. गणेश मोडक दादांचे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा तो फटका आणि हे ते बक्षीस आहे. क्रीडा स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला वायफायच्या स्वरूपात इंटरनेट सेवा ज्यांनी पुरवलेली आहे, सागर धुळे आणि संकेत धुळे दादा यांनाही मी आमंत्रित करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त आपण खरं तर जी सेवा दिली, एकही रात्र मात्र थोडाही आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आला नाही. करणच्या बॅटमधून मागे खेचलाय खेळाडू, या ठिकाणी धावता चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय आणि पोहोचला देखील. 52 धावा, स्कोर कार्ड वरती 50 पार. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा. बावन्न धावा फलकावरती. एक चेंडू अजिंक्यचा बाकी आहे. खरं तर जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा भरपूर सारे पाठीराखे या ठिकाणी आलेत आणि प्रत्येक जण म्हणत असेल की करण भावा ठोकायचे तर आपल्याला धावा, आणि करण ठोकतोय. धावा संख्या ती 52. गोलंदाज अजिंक्यचा एक चेंडू फलंदाजावरती भारी ठरावा ही महाराणा प्रताप वेनगावच्या पाठीराख्याची देखील इच्छा आहे. ते दुसऱ्या बाजूने देखील खरं तर आपल्या पाठीराख्यांचा बॅक सपोर्ट आहे तो महाराणा प्रताप वेनगाव संघाला देखील. अजिंक्यचा अंतिम बॉल, फटका भारी आहे. व्हॉट अ शॉट, वंडरफुल, माइंड ब्लोविंग, फंटॅस्टिक शॉट बाय द करण बाबरे. सुपरसॉनिक षटकार. तेवढीच मजा येते. 4 षटकांचा खेळ इथून आपण समाप्त होताना पाहिला आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या ती मात्र 58. करण बाबरे खेळतोय 5 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवरती आणि सौरभ खेळतोय 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्येवरती. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि आता मात्र वेनगाव टीमचा शेवटचा बॉलर गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस, गब्बरच्या बॅट मधून निघाला हा मोठा घणाघाती प्रहार, ठोकलाय सिक्सर. फलंदाज सौरभ बाबरे. स्कोर झाला धावसंख्येवरती तो मात्र 64. दोन्ही बाजूने धमाका, डबल धमाका फलंदाजांचा. आणि जर 3 षटकार ठोकले तर केतू 11 रवींद्र मिसाळ यांच्याकडून 4000 रुपयाचं कॅश प्राइज इथून असे. गोलंदाज तयार. स्कोर कार्ड वरती धावा आहे 64. ऋषभ आलाय. खरं तर ऋषभने 2 विकेट कमावल्या होत्या, मेन विकेट त्या कमावल्या होत्या आणि तो ऋषभ आला आणि त्याच्यावरती सौरभ बाबरेने आक्रमण इथून चढवलं.
खतरनाक सामना होईल. महाराणा प्रताप वेणगाव टीम देखील कमी नाहीये आणि एक जबरदस्त लढाई तर व्हायलाच पाहिजे. प्रत्येक रात्र तर गाजली पाहिजे या स्पर्धेची. बॅटची कडा मागे, तिसरी विकेट संपादन करतो तो मात्र ऋषभ. झटका आहे सौरभ बाबरेच्या स्वरूपात. डीजे जिंकण्यास शारो 11 चेंज ऑफ गेम वंजारपाडा. सावळ्याची स्पर्धा मात्र त्यांच्यासाठी यावर्षी लकी ठरतायत. गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. या क्रीडा स्पर्धेमध्ये आता इतका दमदार खेळ वंजारपाड्याचा सुरू आहे. ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या देखील आता वाढते आणि बरेचसे प्रेक्षक घर बसले या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदानावरती देखील तुडुंब गर्दी. दोनही टीमच्या सपोर्टरची संख्या खरं तर आजही पहिल्या सामन्यामध्ये कशिळकरांची गर्दी होती, आंथरडवर्डीकरांची गर्दी होती आणि आता मात्र महाराणा प्रताप वेणगाववरून अगदी कर्जतचं टोक आणि त्या टोकापासून तर वंजारपाडा म्हटलं तर नेरळ परिसर या बाजूचं टोक, दोन्ही टोकामध्ये चाललेला हा खरं तर महत्वाचा सामना इथून ठरणार आहे. पहिल्या फेरीचा चौथा. बॅटला ब्रश झाला, चेंडू मागे चाललाय, फिल्डिंग इथून होईल. एका धावेची इथून डिमांड होती आणि ती धाव कंप्लीट झाली. स्कोर झाला 65. 3 चेंडू समाप्त झाले ऋषभ या गोलंदाजाचे. 3 विकेट जे आऊट झाले ते एकट्या या गोलंदाज ऋषभने आऊट केलेत. महाराणा प्रताप वेणगाव संघासाठी खरं तर ऋषभ या इनिंग मध्ये सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे, ज्याने 3 विकेट आऊट घेतल्यात आणि धावा खर्च केला ते फक्त त्याने 13. एकच षटकार यावर 7 धावांचं षटक याने पहिलं फेकलं होतं. खतरनाक बॉलिंग आहे ऋषभची. वाह वाह, खतरनाक शॉट. जशी बंदुकीतून गोळी सुटावी तशी करांचा षटकार. बॅटिंग टीमचा इथून रिव्ह्यू आहे. अबाउट दी वेस्ट चेंडू आहे की याचं चेकिंग केलं जाईल. आणि करण बाबरेने 3 षटकार खेचले. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. षटकार हॅट्रिक होतीये. आधी 1 ठोकला आणि हे 2 बॅक टू बॅक. केतू 11 रवींद्र मिसाळ साहेबांचं 4000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण जमा करावं. खतरनाक ऍक्शन. गणेश मोडक दादा यांच्याकडून देखील करण बाबरेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. टोटल स्कोर झालाय तो मात्र 77 ऑन बोर्ड. रिव्ह्यू इथून घेण्यात आलाय आणि चेक इथून केलं जाईल आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन देतात. षटकार 6 धावा इथून मिळतील आणि फेअर डिलिव्हरी आय थिंक. यस, स्कोर 77 झाला. 1 चेंडूचा खेळ बाकी आणि टाय होऊन जाऊ द्या. हायएस्ट टोटल 77 धावा या स्पर्धेच्या. आधी आंतरड वरडीच्या धावा होत्या 75. वंजारपाड्याने ठोकला धावा 77. सुरुवात झाली तेव्हाच मी म्हटलं की हायएस्ट टोटलला कदाचित वंजारपाडा संघ चॅलेंज करेल आणि चॅलेंज स्वीकारला आणि पूर्ण देखील केलं. लास्ट बॉल ऋषभचा लास्ट बॉल. महाराणा प्रताप वेणगाव देखील खेळाडूंमध्ये देखील आता ती एनर्जी भरली असेल
आणि काटेकी टक्कर ही आजची मॅच आहे आजच्या रजनीमधली. ऋषभचा हा चेंडू षटकाची होती इथे समाप्ती. 77 धावा केल्यात आणि 78 धावांचं टार्गेट इथून सेट करण्यात आलंय. ते मात्र महाराणा प्रताप हायेस्ट टोटल ऑफ दिस दोस्ती चषक 2025 तिसऱ्या रजनीपर्यंत. ती मात्र जिग्नेश आरो 11 वंजारपाड्याने उभारल्या. धावा 77. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या पवेलियन. जोपर्यंत खेळाडू येणार नाही तोपर्यंत टाळ्या वाजत राहिला पाहिजे, कारण भरपूर सारी धावा संख्या धावा फलकावरती ॲड झाल्याने 78 धावांचं लक्ष इथून सेट झालेलं आहे ते या मॅचमध्ये. खरं तर या मॅचसाठी डेव्हलपमेंट ऑफिसर LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर असणारे आमचे मित्र उच्च शिक्षित LLB MBA आणि उच्च शिक्षित निलेश विर्ले सरांकडून देखील वंजारपाडा टीमला शुभेच्छा आल्यात. आणि निलेश दादांच्या या शुभेच्छांचा स्वीकार आणि काय खेळलाय वंजारपाडा संघ. स्कोर झालाय तो मात्र 77. लक्ष आहे ते मात्र 78. करण आपण लगेच कॅश प्राईज घेऊन जा. आपण कॅश प्राईज घेऊन जा. इनिंगला आपण सुरुवात करणार तोपर्यंत कॅश प्राईज आपण इथून घेऊन जा. गणेश मोडक दादा आपल्याला हे कॅश प्राईज देतील आणि मनोजी घुडे साहेबांचं जे कॅश प्राईज आहे ते सुद्धा लगेच आम्ही करण बाबरेला इथे सुपूर्द करतोय. करण प्लीज लगेच या आपण. आणि पुढील सामन्याच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय जय कोळंबा माता शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळेल तो मात्र श्री 11 कोल्हारे. गणेश मोडे दादा या स्पर्धेचे आयोजक. तर या ठिकाणी करणला आपण गणेशदादा मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश. मनोजी घुडे साहेब आपण या आपलाही 500 रुपयाचा कॅश करणला द्यावं. करण खरं तर आपल्या संघ मालकांकडून देखील आपल्याला 500 रुपये जबरदस्त धमाका होता करण बाबरेचा. आणि रवींद्र मिसाळ साहेब केतू 11 यांच्याकडून 4000 रुपयाचा GP. आपणच कॅमेऱ्यामध्ये तो झूम करून दाखवा. करणला 4000 रुपयाचा कॅश प्राईज देखील या ठिकाणी दिलेला आहे. 78चा टार्गेट. दोन संघाचे कर्णधार श्री 11 कोल्हारे आणि जय कोळंबा माता शेलू. आपण नाणेफेकीसाठी या. श्री 11 कोल्हारे आणि जय कोळंबा माता शेलू. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोनही संघांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. किरण धुळे या ठिकाणी मी इन्व्हाइट करेल. किरण आपणही कॉम्बॉक्समध्ये जॉईन व्हावं. इथं सामना जबरदस्त आहे. आणि गायकवाड सर या ठिकाणी खरं तर येत्या मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये मात्र जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुमच्याला भेटी येत आहे. आणि त्या क्रीडा स्पर्धेचं खरं तर जे आयोजन करण्यात आलंय ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतोय. आणि महत्त्वाची अनाउन्समेंट दुर्वा 11 सावळे संघासाठी. गणेशदादा माझ्या बाजूला आहेत आणि गणेशदादांनी जो निर्णय घेतलेला तो निर्णय असा आहे की इतकी वर्ष गणेशदादांनी दुर्वा 11 सावळे संघाला पुरस्कृत केलं, पॅकरशिप दिली. पण गणेशदादांनी निर्णय असा घेतलेला की यानंतर ही स्पर्धा झाल्यानंतर खरं तर या वर्षीच्या सीझनमध्ये गणेशदादा मोडक संघाला पॅकर म्हणून राहतील. पण पुढच्या वर्षीपासून अर्थात 2025-26 ची जी नेक्स्ट सीझन येईल त्या सीझनपासून गणेशदादा मोडक दुर्वा 11 सावळे संघाला ॲज अ पॅकर म्हणून राहणार नाहीत. हा गणेशदादांचा निर्णय. आणि या वर्षी सीझन समाप्त झाली की गणेशदादा मोडक यांच्या वतीने रोख रक्कम 50,000 रुपये दुर्वा 11 सावळे संघाला देण्यात येईल. आणि त्याचं गोवा ट्रिप गणेशदादांच्या वतीने देण्यात. एकदा टाळ होऊन जाऊ द्या गणेशदादा मोडक यांच्यासाठी. कारण संघाला बरीच वर्ष मी सातत्याने 8 वर्ष पाहतो त्याहून अधिक वर्ष गणेशदादांनी संघाला पॅकरशिप. दादांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय त्यांनी मला सांगितला. श्री 11 कोल्हारेचा कर्णधार आणि जय कोळंबा माता शेलूचा कर्णधार. आपण दोघांनीही टॉस करण्यासाठी यावा. कोल्हारेचे कर्णधार आले. जय कोळंबा माता शेलू संघ प्लीज कर्णधार या. साई मसनादा सर आपण यावं लगेच. टॉस आपण करूया. आणि 78 धावांचा डोंगर इथे पार करायचा आहे तो मात्र महाराणा प्रताप वेनगाव संघाला. टॉससाठी कर्णधार आलेले साई मसने या ठिकाणी येत आहेत. आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी विद्यमान सदस्य लक्ष्मणजी धुळे साहेबांना आमंत्रित करेल. साहेब आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करावा. द्वितीय फेरीचा पहिला सामना रंगणार तो जय कोळंबा माता शेलू आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र श्री 11 कोल्हारे हा संघ. लक्ष्मणजी धुळे साहेब या ठिकाणी येतात. टॉस त्यांच्या शुभ असे आपण करूया. 4 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्या. टॉस आपण या ठिकाणी करतोय.
टेल कॉल आहे श्री 11 कोल्हारे संघाचा आणि टॉस जिंकलाय तो कोल्हारे संघाने. डिसिजन आहे बॉलिंग करण्याचा. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. 4 ओव्हरची मॅच असेल. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झालाय. बॅटला ब्रश झाला हा चेंडू. इथून मात्र सेकंड इनिंगला सुरुवात. खरं तर बरेच मोठ्या प्रमाणात खरं तर पहिली रात्र, दुसरी रात्र आणि आता तिसरी रात्र देखील जबरदस्त सुरू आहे. संकेत आला इन बॉलिंग. वाह वाह वाह, सुंदर चेंडू यावेळेस. डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल. 2 डॉट बॉल नाही. इथून मात्र 78 धावांचा जो पाठलाग महाराणा प्रताप वेणगाव संघाने सुरू केलाय, इथे त्यांना रोखण्यासाठीचे प्रयत्न हे सुरुवातीपासून होत असताना 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव इथून ओपन झालेली नाहीये. फटका भारी हेलिकॉप्टर स्टाईलने समोर खेळाडू होता बिडॉन मध्ये पकडले कॅच. बॅटर आउट. आणखीन एक डॉट बॉल. संकेत बाबरेची बारदार गोलंदाजी सध्या सुरू आहे, जिथे मात्र तुम्ही बघू शकाल महाराणा प्रताप वेणगाव संघ खरं तर एका जिद्दीने एक फलंदाज उतरलेत आणि प्रयत्न तेवढ्याच प्रयत्नाची उंची तेवढीच ठेवावी लागणार आहे. सेल्फ डिफेन्सिव्ह शॉट ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता संकेतने. पॉवर प्ले मध्ये मात्र महाराणा प्रताप वेणगाव संघाच्या विरोधात संकेत बाबरेसारखं एक चांगल्या गोलंदाजाचं चॅलेंज होतं. तिथे मात्र सुरुवात झाली. 78 धावा इथून चेस करायच्यात आणि त्या 78 धावांच्या चेसिंगची सुरुवात इथून झाली आणि सिंगलने धावफलक मात्र ओपन झाले. संकेत बाबरे P1च्या षटकामध्ये. बॅटला ब्रश झाला. मागे खेळाडू तयार आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये विश्वासचा थ्रो. डायरेक्ट हिट मिस. बॅकअप आहे. फलंदाज सेफ. ओव्हरची इथून समाप्ती झाली. 2 धावा पहिल्या षटकामध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात. रुपेश आणि दिनेश हे महाराणा प्रताप वेणगाव संघाचे खेळाडू आहेत. खरं तर रुपेश आणि दिनेशला ज्या पद्धतीने करणने बॅटिंग केली, संकेतने बॅटिंग केली, वैभव माळीने बॅटिंग केली, सौरभने बॅटिंग केली, त्या बॅटिंगला प्रत्युत्तर द्यावं लागेल. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहे. कारण 78 धावा इथून चेस करायच्यात. मॅचचा रिझल्ट काही येईल पण समोरच्या बाजूने आपलं प्रत्युत्तर कसं होतं हे देखील प्रेक्षकांच्या तेवढंच लक्षात राहील. संघ जिंको की हारो. कारण 2 रात्रीतल्या खरं तर या स्पर्धेच्या गाजलेल्या मॅचेस म्हणजे पहिल्या रात्रीची मॅच
जय भवानी, नेवाळी आणि नितू 11 हेदवली 62चा टार्गेट असताना 1 बॉल 4 मॅच गेली होती. 49-51 हजारापर्यंत पारितोषिक गेलं होतं. इतकी गरमागरमी त्या मॅचमध्ये झाली होती. त्यानंतर कालची रात्र आम्ही पाहिली. कालच्या रात्रीमध्ये देखील तसाच सामना होता, जिथे मात्र 65 धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना सुगवे आणि जांताराजा पिंपलोलीमध्ये तो सामना होता. तोही 1 बॉल 4 पर्यंत सामना गेला होता. कदाचित प्रेक्षकांच्या मनामध्ये विचार असेल की हा सामना 1 बॉल 4 पर्यंत जाईल का. वेगवान चेंडू मागे इथून कव्हर अप केलाय. कुठलाही धोका नाहीये. फलंदाज सेफ आहे. डॉट बॉलने सुरुवात आहे आणि कुमार विर्ले मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. धावसंख्या थांबली. मैदान शांत झालंय. महाराणा प्रताप वेणगाव संघाचा पलटवार कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. स्कोर आहे तो मात्र 2 या अंकावरती. अजूनही 76 धावा येणाऱ्या 23 चेंडूमध्ये चेस करायच्या आहेत. इथून मात्र चांगला बॉल टाकला. आता महाराणा प्रताप वेणगाव टीमच्या फलंदाजांसाठी कॅश प्राइज असेल जर षटकार हॅट्रिक ठोकली. मनोहरजी घुडे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे दोन्ही आपलेच संघ आहेत. मनोहरजी घुडे साहेब याही संघाला सपोर्ट करतात, त्याही संघाला सपोर्ट करतात. 500 रुपये असतील षटकार हॅट्रिकसाठी. पण तो षटकार पहिला ती सुरुवात झाली पाहिजे. फलंदाज रुपेशच्या माध्यमातून समोर येतो कुमार विर्ले. खोलात होता चेंडू, समोर ड्राईव्ह केलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग झाली आणि इथून 1 धावेने खरं तर धावसंख्येचा डोंगर गाठायचा आहे. सुरुवात थोडी धीमी झाली आहे, पण इथूनही जरी इथून गिअर चेंज केला तरी देखील या धावसंख्येपर्यंत जाता येईल. ही ताकद ठेवावी लागणार आहे महाराणा प्रताप वेणगाव संघाला, रुपेश आणि दिनेशला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कुमार. दिनेशच्या बॅटमधून फटका आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून विश्वास देखील पुढे आला. 1 सिंगल रन इथून मिळाली. स्कोर इथून एकेरी धाव्याने वाढताना धावा झाल्या त्या मात्र 4. बघा प्रेक्षक आणि खेळाडू कोणाच्या बाईकची चावी मैदानावरती इथे आम्हाला सापडलेली आहे. ज्या कोणाची ती चावी असेल ती आपण घेऊन जावी. बघा सर्वांनी आपापल्या पॉकेटमध्ये चेक करा. ज्याची कोणाची बाईकची चावी असेल ती आपण घेऊन जावी. कुमारचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक केली. इथून देखील 1 धाव ऍड होईल. महाराणा प्रताप वेणगाव टीमचा स्कोर झालाय तो मात्र 5 या अंकावरती. मोठी धावसंख्या. मोठ्या धावसंख्येमध्ये खरं तर तेवढासा इम्पॅक्ट टाकणारा परफॉर्मन्स आता महाराणा प्रताप वेणगाव संघाला करावा लागणार आहे. हम भी किसी से कम नाही हे दाखवावं लागणार आहे महाराणा प्रताप वेणगाव टीमला. कारण बरेचसे व्ह्यूवर या ऑनलाईन KTC लाईव्ह इव्हेंटवरती या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनाही वाटतं की कुठेतरी तोडीस तोड उत्तर द्यावं. आणि फटका या ठिकाणी कॅच ड्रॉप. ओव्हरथ्रो होण्याच्या चान्सेस होत्या, पण एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होतोय. मिस्टेक झाली. कॉलिंग थोडं चुकीचं ठरलं. फलंदाज आउट. डीजे
ज्यावेळी नाणेफेक झाली ना त्यावेळी थोडेसे नाराज होते. जो निर्णय त्यांना हवा होता तो आला नाही, पण बॅटिंग दमदार केली, स्कोर उभारला. आता मात्र महाराणा प्रताप वेणगाव संघ इथून सिंगल रन कंप्लीट केला आणि सुयोग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर सुयोग इथून आपल्या बॅटिंगची धमक मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का, कारण समोरच्या टीमला देखील तेवढं षटकार चौकार पलटवार काहीतरी पलटवार आपण केला पाहिजे. कारण 71 धावा 17 बॉल, मोठी धावासंख्या जरी असली तरी आपल्या बॅटिंगची ताकद दाखवलीच पाहिजे. सुयोगच्या बॅटमधून मागे चेंडू अडवलाय, धावेचा प्रयत्न होणार नाही. चेंडू इथून डॉट निघाला. 16 चेंडू रन्स पाहिजेत 71. दोस्ती चषक 2025 ची ही रात्र. सावळे गावाचं जांभळीचं मैदान, स्टेजच्या डाव्या बाजूला जे मोठं झाड दिसतंय नेहमी हिरवगार असणारं आणि सर्व क्रीडा रसिकांना सावली देणारं हे जांभळीचं झाड आणि त्या नावानेच मात्र हे मैदान आहे. सुयोगचा फटका हवेत चालला, खेळाडू थोडे दूर आहे, चेंडूची वाट पाहतील, एका जावेवरती फलंदाज थांबतील. कारण आता सुयोग आणि त्याच्या साथीला असणारा रुपेश इथून मात्र त्यांना माहिती आहे की स्कोर मोठा आहे, चेंडू देखील कमी राहिलेत. कारण 15 बॉल इथून शिल्लक आहेत, रन्स पाहिजेत टोटल 70. आणि खरं तर 15 बॉलमध्ये किती षटकार ते खेचतील, किती चौकार ते लगावतील. वंजारपाडा टीमने जी तुफानी बॅटिंग केली या ठिकाणी आपल्याला बघायचे. गोलंदाज तयार संकेत बाबरे. फटका या ठिकाणी ऑन साईडला मिड विकेटकडे चेंडू. इथे देखील फक्त सिंगलचा अटेम्प्ट होईल का, ओव्हरथ्रो झाला, दुसरा धावेचा कॉल आहे, स्ट्रायकर एंडला फेक झाली. 2 धावा इथून पूर्ण झाल्या, 2 धावांनी स्कोर इथे पुढे चाललाय. 68 धावा अजूनही करायच्या. सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी जर कोणाला दुखापत जाणवली, थोडंसं अनफिट जाणवलं तर मात्र सर्व प्रकारच्या गोळ्या म्हणजे प्राथमिक उपचार आमच्याकडून तुम्हाला देण्यात येईल. बँडेज असतील, स्प्रे असेल, सर्व आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे. जेणेकरून कोणाला चक्कर आली, नॉर्मल ताप जरी जाणवला तरी आम्ही या ठिकाणी गोळ्या आणून ठेवलेल्या आहेत. यावेळेस देखील स्क्वेअर लेगमध्ये चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये विश्वास पुन्हा एकदा धावला आपल्या संघासाठी. तेवढी धावपळ करण्याची आता आवश्यकता देखील नाही, कारण स्कोर मोठा आहे. इथून 1 रन कमी होईल, 67 धावांची गरज आहे. संकेत बाबरे काय बॅटिंग केली, सुरुवात जी केली वैभव माळीने त्या सुरुवातीला मात्र कंटिन्यू केलं संकेतने. त्यानंतर आला करणचा धमाका, सौरभ, सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली म्हणून हा मोठा स्कोर उभा राहिला आहे. तशीच आता सुयोग इथून पलटवार करेल का, स्टेप आउट केलंय, समोरच्या दिशेने खोललाय, ठोकलाय तो षटकार. पहिली बाउंड्री आली आहे ती मात्र षटकाराच्या माध्यमातून. सुयोग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आणि आता जिग्नेश आरो 11 चेन्स गेम वंजारपाडा. इथून रन अजूनही भरपूर आहेत, कारण षटक क्रमांक 3 तुम्ही बघू शकाल. संकेत बाबरेचं कंप्लीट झालं, धावा संख्या धावा फलकावरती पोहोचली आहे, ती मात्र टोटल धावा आहेत त्या मात्र 17. 3 ओव्हर 17 धावा, अजूनही 61 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. चेस कर, चला जास्त वेळ घेऊ नका. जिग्नेश आरो 11 चेन्स गेम वंजारपाडा, लगेच फिल्डिंग आपण लावून घ्या. 2 ओव्हर आणि 61 धावांची गरज आहे ती महाराणा प्रताप वेणगाव संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका. कर्णधार संकेत आपण याकडे लक्ष द्या की 10 मिनिटांमध्ये तुमची 2 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. श्री 11 कोल्हारे आणि जय कोळंबा माता शेलू संघ नेक्स्ट मॅचसाठी रेडी होत आहेत. एका बाजूला साई मसने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसतील, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला किरण, सुमित गोमारे, करण बुंडेरे यांचा संघ, मनोज गोमारे, सर्व संघ आज जबरदस्त कामगिरी करतो. आणि हाय व्होल्टेज ड्रामा तो देखील राहिला आजच्या रात्रीमधला. शेवटपर्यंत जी मॅच झाली, काय दमदार खेळ झाला श्री 11 कोल्हारेचा एक्सेल टीमच्या विरोधात. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जणू काही पोहोचला होता आणि तिथे असं वाटलं होतं की एक्सेल जिंकेल की श्री 11 कोल्हारे जिंकेल. लास्टपर्यंत कट टू कट फाईट झाली आजच्या रात्रीमध्ये. आणि जय कोळंबा माता शेलूने देखील घारे ब्रदर्स उंब्रोली 3 वर्षापूर्वी ज्या संघाची दहशत होती, 3 वर्षानंतर पुनरागमन केलं, पण पहिल्याच फेरीमध्ये जय कोळंबा माता शेलूने त्या संघाला देखील पराभूत करत द्वितीय फेरी गाठली. आणि त्याहूनही आगरी धमाका बडवलने चेसिंग केलेल्या 59 धावा विसरून चालणार नाही. पहिला चेंडू सौरभ बाबरेचा. इथे खरं तर ताकद भरपूर आहे, पण स्कोर मोठा आहे, स्कोर मोठा राहिला आहे. 11 बॉल आणि 61 धावा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि 3 मॅचेस आजच्या रात्रीतल्या यानंतर आपल्याला बघायला मिळतील, कारण बरेचसे व्ह्यूअर ऑनलाईन देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. फटका समोर खेळलाय लॉंग ऑन मध्ये, यस खेळाडू कॅच ड्रॉप केली, सीमा पार चौकार, कॅच ड्रॉप केली इथून. शेवटच्या क्षणी का होईना पण रुपेशची आता फटक्यांची सुरुवात इथून झाली. स्कोर खरं तर इथून चेस होईल का यापेक्षा संघ कसा खेळेल याकडे लक्ष. डीजे थांबा थोडं, 2 षटके लगातार आपण खेळू
आणि त्यानंतर तुमचा एक सुमधुर संगीताचा आवाज प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवा. बॅटला ब्रश झाला, मागे चालला चेंडू, कुठलाही धोका नाही, धाव इथून मिळणार नाही. स्कोर इथून आता चेस होणं थोडंसं इम्पॉसिबल वाटत आहे, पण आता खरं तर 21 धावा महाराणा प्रताप वेनगाव टीमने केल्यात आणि इथून रुपेश प्रयत्न करतोय, सुयोग प्रयत्न करतोय आणि सौरभ बॉलिंग टाकण्यासाठी इथून समोर खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला फटका, एक्स्ट्रा कव्हर काबीज करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा पार, दुसरा चौका रुपेशच्या बॅटमधून. स्कोर झाला 25. पाहिजे धावा अजूनही 53. 2 चेंडू या षटकाच्या इथून शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. गणेश मोडक दादा, नरेश दादा मिनमिने या 2 मित्रांनी उभारलेली ही क्रीडा स्पर्धा, आधी याच 2 मित्रांनी आणि त्यांच्यामध्ये आणखी एका मित्राचा सहभाग होता, तो म्हणजे हरिश्चंद्र जाधव साहेबांचा. खरं तर जाधव साहेब यावेळी दुबईला गेले, अन्यथा तेही या आयोजनामध्ये सोबत आहेत. आणि त्याचबरोबर आणखीन एका व्यक्तीचा सहभाग आहे, तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर विलासजी शेळके साहेबांचा. खरं तर विलासजी शेळके साहेबांनी ती खंबीर साथ दिली या 2 मित्रांना. आणि हरिश्चंद्र जाधव साहेब जर दुबईला गेले नसते भारतीय संघाचे सामने पाहायला, तर कदाचित या आयोजनामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा असता. पण साहेब आले 2 दिवसापूर्वी आणि आपल्या स्पर्धेमध्ये गेली 3 रात्र त्यांना आपण बघतोय. खरं तर साहेब फायनलसाठी जाणार होते, पण खरं तर आपल्या मित्रांची स्पर्धा सोडून त्यांना जाता येणं हेही त्यांना माहिती आहे. खरं तर ही मॅच खरं तर ज्या पद्धतीने खेळली जाते ना, आता प्रेक्षकांनाही जणू काय माहिती आहे की या सामन्यामध्ये जिग्नेश आरोही 11 चेंज की मंजारपाडाचा दबदबा. जरूर आपण मध्ये ज्या तुम्ही कॉमेंट्रीच्या ज्या 2 लाईन ऐकल्या ना सर, खरं तर तिथे जो मैदानावरचा आवाज असतो ना, त्या आवाजाने साहेब इथे आल्यानंतर कदाचित तिकडच्या कॉमेंट्रीचे काही शब्द घेऊन आले असावे. आणि जे शब्द मध्ये होते ना, रावलं नाही साहेबांना, तिकडचा जल्लोष आणि तिकडच्या हवामानाची आणि इकडच्या हवामानाची तुलना साहेबांनी, आपण इनिंग संपली ही साहेबांशी आपण जरूर चर्चा करू. कारण साहेब ज्यावेळी गेले त्यावेळी एकटे होते, आताही आलेत एकटेच आलेत. हरिश्चंद्र जाधव साहेब, काय सांगाल, दुबईचं जे वातावरण होतं, मैदानावरचा जो माहोल होता, भारतीय संघाचा जो परफॉर्मन्स सुरू होता, 4-5 मॅचेस जिंकेपर्यंत आपण तिथे होतात, कसं वाटत होतं दुबईमध्ये? आणि दुबई नंतर आता भारतात परतल्यानंतर सावळेच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये कसं वाटतंय, काय सांगाल साहेब? खरं तर हॉटेलची एसीची हवा आणि इकडे आपली खुली हवा, ही साहेबांनी खरं तर दोघांमधला फरक मला सांगितला. बस साहेबांच्या खुली हवा आणि एसी हवा या 2 शब्दामध्ये साहेबांना तिकडच्या वातावरणाची हवा किती पेलवली याचा मला अंदाज आला. हॅलो, दुबईची हवा आणि ही निसर्गाची हवा ही सेमच. हवेचं काही वातावरण काय वेगळं नसतं, सेम टू सेम हवा आहे. फटका या ठिकाणी सिंगल धाव इथून येईल. खरं तर आता इथून शेवटचं षटक इथून टाकलं जाईल आणि या सामन्याची समाप्ती होईल. 78 धावांचं लक्ष असताना स्कोर कार्ड इथून 5 चेंडू, आता 51 धावांची गरज आहे. 27 धावा ऑन बोर्ड आहेत. सुयोगच्या बॅटलमधून हा फटका, खरं तर खेळाडू दूर आहे, पण धाव घेणं याच्यापेक्षा इथून आता सुयोग चांगले फटके पेश करण्याचा प्रयत्न करेल. कारण सुयोग महाराणा प्रतापचा जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतो ना, त्याचा अत्यंत जवळचा मित्र म्हणजे विजय गोमारे नेहमी सुयोगच्या बॅटिंगचं कौतुक करत असतो. विजयच्या देखील शुभेच्छा आल्या होत्या मॅच पूर्वी. 4 चेंडू आता शिल्लक आहेत. 51 धावांची गरज आहे. थोडा स्पीड ठेवा आता, लवकर मॅचेस आपल्याला आजच्या रात्रीमधला इथे समाप्त करायच्या आहेत. फटका भारी सुयोगचा, समोर खेळलेत खेळाडू आहे. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला, फेक केला, तोपर्यंत रन इथून कंप्लीट होईल. रुपेश बॅटिंगचा आनंद इथे घेत असताना 3 बॉल या 17 इथून शिल्लक आहेत. श्री 11 कोल्हारे आणि जय कोळंबमाता शेलू संघ सज्ज आहेत पुढील मॅचसाठी आणि हा सामना कधी समाप्त होईल याची वाट हे दोन्ही संघ पाहत आहेत.
फटका या ठिकाणी हवे ते विकेट घेण्याची चान्स आहे. प्रियस धावला पण कॅच इथून हातात आली नाही. 2 चेंडू आणि हेदवली गावचे बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. खरं तर गणेश दादांच्या वतीने हा हास्यास्पद वाक्य मी सांगतोय, शेलूकरांनी जसं मनावर घेऊ नका, कारण हेदवलीचा निवृत्ती तुमचा मोठा फॅन आहे ना, तो जर तुमच्या सोबत मैदानाच्या आत गेला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. हे वाक्य जरा हलक्यात घ्या, कारण निवृत्तीसाठी गणेश दादांकडून ती खास कमेंट होती. जिंकला तर नाचला तर चालेल, पण आधी त्याने जाऊन पेनल्टी घ्यायला शेलूकर तयार आहेत. निवृत्ती जायला तयार आहे की नाही हे माहीत नाही. विश्वास इथून मात्र या मॅचची समाप्ती इथून केली जाईल. 1 चेंडू शिल्लक आहे. सुयोगचा फटका, विकेट येईल का? विकेटने समाप्ती केली आणि जिंकलाय तो मात्र जिग्नेश आरो 11 चेंज गेम वंजारपाडा जाऊन पोहोचलाय तो सेकंड राऊंड मध्ये. अभिनंदन टीम. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नितेश सर आम्हाला इथून इन्फॉर्म करा. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच इथून आपण अनाऊन्स करू. आणि विजयाचा शिल्पकार ठरला 8 चेंडू 29 धावा करण बाबरे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. करणला आपण आमंत्रित करूया. करण आपण यावं आणि महाराणा प्रताप वेनगाव संघाचं आपण कौतुक करूया. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. चांगले खेळले. खरं तर पहिल्यांदा स्कोअर थांबवला असता तर फाईट त्यांना अगदी यशस्वी देता आली असती. करण बाबरेला आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी इन्व्हाइट करू. करणला आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी इन्व्हाइट करू. आणि मी प्रियश बाबरेला इन्व्हाइट करेल. कॉमेंटेटर प्रियश बाबरे यांना आपण यानंतर ऐकणार आहात नेक्स्ट मॅच.